श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर उद्या आहे 13 फेब्रुवारी 2025 आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा. तर उद्या अलभ्य लाभ म्हणजेच गुरुवार आणि गुरुप्रतिपदा हे एकाच दिवशी आलेलं आहे. तर गुरुप्रतिपदा म्हणजे काय, तर दत्त महाराजांचा अवतार असलेले नृसिंह सरस्वती महाराज ज्यांचा जन्म लाडकारंजा येथे झाला होता आणि ज्यांनी आपलं अवतार कार्य बऱ्याच अंशी नृसिंह सरस्वती महाराज असंही त्यांना म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांनी आपलं अवतार कार्य श्री क्षेत्र गाणगापूर आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे बऱ्याच आपल्या भक्तांना, बऱ्याच आपल्या कष्टीत दुःखित पीडित भक्तांना त्यांनी सावरलेलं आहे, त्यांना आपल्या कृपेचा प्रसाद दिलेला आहे. तर गुरुप्रतिपदा म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांनी आपलं अवतार कार्य संपवून श्रीशैल्याला गमन केलेला दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदा. तर जेव्हा दत्त महाराजांना म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांना त्यांचं अवतार कार्य संपवायचं होतं, तेव्हा त्यांनी आपल्या 4 शिष्यांना सांगितलं होतं की मी आता हे अवतार कार्य संपवून मी निजधामी निघालो आहे, पण मी कायमस्वरूपी गाणगापूर तसेच जिथे जिथे माझे भक्त मला आवाज देतील तिथे मी राहील. अखंड वास्तव्य हे गाणगापुरात राहणारच आहे. तरीसुद्धा मी लौकिकरित्या फक्त निजधामाला जात आहे असंही सांगितलं होतं. तर मी जेव्हा श्रीशैल्याला म्हणजे निजधामी पोहोचेल तेव्हा याच पाण्यातून 4 पिवळ्या रंगाची शेवंतीची फुले येतील आणि तो कृपाप्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या जवळ ठेवा असंही महाराजांनी आपल्या 4 शिष्यांना कृपाशीर्वाद दिला होता. तर आपल्याला गुरुप्रतिपदेला काय करायचं आहे, तर ज्यांच्या घराजवळ केंद्र किंवा मठ मंदिर दत्त महाराजांचं असेल, स्वामींचं असेल, तिथे तुम्ही जाऊ शकता. नसेल तर तुम्ही घरातल्या मंदिरात स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर सुद्धा ही सेवा करू शकता. तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे, स्वतः शुचिर्भूत होऊन घरातलं सगळं सुंदर असं वातावरण करायचं आहे, साफसफाई करायची आहे आणि गुरुप्रतिपदेला आपल्याला दत्त महाराजांना 6 नैवेद्य दाखवायचे आहेत. तर जसं आपण गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर आपण नैवेद्य दाखवतो तसाच नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. पुरणवर्णाचा केला तरी ठीक, अदरवाईज तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही किमान चपाती भाजी, वरण पोळी, भात असा सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगांचा समावेश अवश्य असावा. तर जे नैवेद्य तुम्ही बनवत आहात तो नैवेद्य छोटा छोटा बनवून